एकदम कसल्याशा आवाजानं मी जागा झालो. बहुधा पायऱ्यालगत भिंतीवर असलेल्या भल्या मोठ्या घड्याळात 3चे ठोके पडले त्या आवाजानं जाग आली असावी. कारण त्या ठोक्यांचा नाद अजून हवेवर तरंगत होता आणि काट्यांचं स्थान बरोबर 3 वाजल्याचं दर्शवित होतं. माझी झोप उडाली. पण मऊ मऊ बिछाना आणि शेवरीच्या कापसाच्या मृदुतम उशामुळं सुस्ती उडण्याऐवजी ती अधिकच गहिरी झाली. त्यातच दुपारी मिष्टान्नांचं अत्याग्रही जड जेवण झालं होतं. पहिल्या दिवाळ सणाला मी श्वशुरगृही आलो होतो. अशा वेळी चौफेर होणाऱ्या आग्रहाला डावलण्याची कुठल्याही जामाताला सोय नसते. तशी हिंमतही त्याला होत नाही. दिवाळ सणाच्या निमित्तानं प्रथमच सासूरवाडीला येणाऱ्या जावई बापूंचं जेवढं कौतुक होतं तेवढं कौतुक दुसऱ्या कुणाचंही अगदी उशिरा झालेल्या पहिल्या अपत्याचं सुद्धा होत नाही. आणि त्यात श्वशुरगृह जर सधन असेल तर मग कन्यापतीच्या कोड कौतुकाला तोड नसते. अशाच प्रकारच्या अजोड कोड कौतुकाचा आज सकाळी श्वशुरगृही पाऊल ठेवल्यापासून मी मनमुराद आस्वाद घेत होतो. मी कूस फिरवली आणि डोळे मिटून तसाच पडून राहिलो. भिंतीपलीकडच्या दिवाणखान्यात श्वशुरांकडं त्यांची काही स्नेही मंडळी चहासाठी सपत्नीक जमली होती. त्यात काही गावातले नातलगही असतील. घरगुती गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. कप बशांच्या किणकिणाटात हास्य विनोदाचे फवारे उडत होते. आमच्या श्वशुरांच्या लोकसंग्राहक वृत्तीच्या आणि सासूबाईंच्या आदरातिथ्यशील स्वभावाच्या छटा दिसून येत होत्या. त्यांच्या गप्पा ऐकत मी स्वस्थ पडलो होतो. तेवढ्यात कुणीतरी स्नेहानं म्हटलं, नानासाहेब, जावई अगदी उत्तम मिळवलात बुवा. होय, कष्टाचं चीज झालं खरं. उत्कृष्ट चीज झालं. अहो, तरुण, कुलीन, गोरा, 400 रुपये पगारवाला, आणखी काय हवं? होय, या गोष्टी मिळाल्यास हव्याच असतात. दुसरी काही स्थळं मी बघितली होती, त्यातही या दोन्ही गोष्टी कमी जास्त प्रमाणात होत्याच. पण ज्या एका गोष्टीमुळं हेच स्थळ माझ्या नजरेत भरलं आणि हे स्थळ मिळवण्यासाठी मी विशेष खटपट केली, ती गोष्ट म्हणजे महेशचंद्रांचं चारित्र्य. गृहस्थ अत्यंत चारित्र्यवान आणि सद्वर्तनी आहे असं कळलं तशी प्रत्यक्ष मी खात्री करून घेतली तेव्हाच पुढं पाऊल टाकलं. सासूबाईंनी म्हटलं, नाहीतरी निर्मळ नजरेचे पुरुष अलीकडं दुर्मिळच झालेत. पण आमचे महेशराव, लग्नात बघितलत ना सरलाबाई तुम्ही? हो ना, इतक्या स्त्रिया अन नलूच्या मैत्रिणी जमल्या होत्या, पण महेशरावांनी डोळे वर करून कुणाकडे पाहिलं नाही. नशीब काढलं हो तुमच्या नलूनं. हो ना, इतके दिवस ते लग्नच करीत नव्हते. कुठलीच मुलगी त्यांना म्हणे पसंत पडत नव्हती. माझे गुणवर्णन चाललेले होते. स्तुती कुणाला प्रिय नसते आणि पश्चात स्तुतीत सत्याचे प्रमाण जास्त, म्हणून त्याचे मोल अधिक. माझ्यातल्या या दुर्मिळ गुणामुळेच केवळ मी नानासाहेबांच्या सारख्या नामांकित घराण्यातल्या एका विख्यात वकिलाच्या जामात पदाप्रत पोचलो याची मला सुतराम कल्पना नव्हती. एखादा स्फुल्लिंग फुंकर घाल घालून फुलवावा तसा माझा तो एकच गुण हर तऱ्हेच्या वाखाणणीने लवला जात होता. ती स्तुती ऐकून माझे मन फुग्यासारखे फुगले. माझ्या अभिमानाने पंख पसरले. मी अंतराळी उडू लागलो. पण त्याच वेळी माझ्यात शिल्लक असलेली सत्सद विवेकबुद्धी संकोचाने सुरकुतली. माझ्यातल्या प्रामाणिकपणाने मान खाली घातली आणि ते पुटपुटू लागले, वाह वाह, छान प्रशस्तीपत्र, उत्तम स्तुती चालली. खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणाऱ्या वाकबगार वकिलाला सत्यवचनी हरिश्चंद्राच्या स्मरणार्थ ठेवलेले सुवर्ण पदक बहाल करावे. अगर एखाद्या भयंकर खुनी दरोडेखोराचा अहिंसा व्रतपालक म्हणून गौरव करावा, तसेच हे होते आहे. वाह, फार छान. होय, होत असेल तसे नव्हे, तसेच होत आहे. 4-5 वर्षापूर्वी ही गोष्ट अगदी खरी होती. पण आज मात्र मी या प्रशस्तीपत्रांना निश्चित पात्र आहे. चारित्र्याची विमलता आणि नजरेची निर्दोषता आता माझ्यात खासच आलेली आहे. मी नाही कुठे म्हणतोय.
निदान मनातल्या मनात तरी नेहमी कबूल करतोय ना की मी आज आहे तसा 4-5 वर्षांपूर्वी नव्हतो. त्यावेळी मी फार वेगळा होतो. ज्या विलक्षण प्रसंगाने माझ्यात हा बदल झाला, तो प्रसंग माझ्या हृदयावर कायमचा कोरला गेला आहे. तो प्रसंग आठवला की त्या प्रसंगाचे सूत्र धरून माझे गतजीवन नजरेसमोर सरकत येते. माझी आणि विश्वनाथरावांची प्रथम ओळख झाली ती प्रवासात. माझ्या बहुतेक सगळ्या ओळखी प्रवासातच होत. त्यावेळी मी एका मोठ्या सर्जिकल कंपनीचा फिरता प्रतिनिधी होतो. आजही त्याच कंपनीतल्या मुख्य कचेरीत मी वरिष्ठ अधिकारी आहे. फिरता प्रतिनिधी होतो त्यावेळी मी महिन्यातून 20 दिवस फिरत असे. म्हणजे 2/3 जीवन प्रवासात. जीवन हा एक दीर्घ प्रवास आहे असे काही तत्वज्ञानी म्हणतात ना. खरं आहे ते. माझ्या बाबतीत प्रवास हेच माझं जीवन होतं. प्रवासी आयुष्य खरं, पण ते आयुष्य मला सुखाचं आणि रुचीवैचित्र्याची आवड असणाऱ्या माझ्या भटक्या वृत्तीला मोठं मानवणारं होतं. घराबाहेरचं ते आयुष्य त्रासाचं अगर कंटाळवाणं वाटत नसे. प्रथम वर्गाचा प्रवास व साऱ्या सुखसोयींनी सुसज्ज अशा सर्वोत्तम हॉटेलमध्ये मुक्काम करण्याइतका भरपूर भत्ता मिळे. नव्या ओळखी, विविध गप्पा, एकंदर जीवनक्रम आरामशीर होता. ज्या ज्या भागात मी काम करी त्या भागातून आमचा माल खपून कंपनीला फायदा होत असल्यामुळे आमची सर्जिकल कंपनी माझ्यावर खुश असे. दुसऱ्यावर छाप पाडणारी सगळी साधनं सुदैवानं मला दिलेली आहेत. आईचं देखणं रूप मला लाभलेलं आहे. वडिलांची मिठास वाणी आणि त्यांची सुदृढता, उणीपुरी उंची इंच न इंच माझ्यात उतरली आहे. माझ्या 30-32 वर्षांच्या आयुष्यात मी विद्यापीठात पदवीच्या दृष्टीनं फारसं काही ग्रहण केलं नाही, तरी कुणाशी कसं वागावं ही कला मी चांगली अवगत करून घेतली आहे. मधुर भाषण, प्रसंगोचित नर्मविनोद मला चांगला साधतो. लाघवी हास्य मी इतकं घोटून ठेवलं होतं की तो माझा आता एक नैसर्गिक गुण झाला आहे. दुसऱ्याला आकृष्ट करण्याचा हुकमी एक्का झाला आहे. विश्वनाथराव मी उतरलो होतो त्याच हॉटेलमध्ये माझ्या पलीकडच्या खोलीत उतरले होते. ते ओव्हरसिअर होते व फिरतीवर होते. गृहस्थ अगदीच ओबडधोबड, काळा सावळा, सामान्य रूपाचा, पण मोठा बोलका. 4 गावं हिंडल्यामुळे माणसात जे एक प्रकारचं आर्जव येतं ते त्या गृहस्थात भरपूर होतं. भाबडेपणाही भरपूर होता. विश्वनाथरावांना पत्ते खेळण्याची विशेष आवड, माझ्यासारखीच. त्यामुळं आमचा दोघांचा चटकन परिचय झाला. माझ्या त्या 1 आठवड्याच्या मुक्कामात तो बराच वाढला. 3 महिन्यांनी पुन्हा मी त्या गावी फिरतीवर गेलो तेव्हा विश्वनाथराव मला भेटण्याची शक्यता नव्हती. कारण व्यवसाय भिन्नतेमुळे त्यांच्या माझ्या वेळा जमतील असं थोडंच होतं. पण मी आलो त्या दिवशी संध्याकाळी ते मला रस्त्यात भेटले. मला पाहताच त्यांनी आपली मोटरसायकल थांबवली. मी हसत म्हटलं, या खेपेला मुक्काम दुसरीकडे दिसतोय. आमच्या हॉटेलात नाही उतरलात? कुठं उतरला आहात? स्वतःच्या घरीच. इथंच आता बदली झाली. तेव्हा इथंच बिऱ्हाड करून कुटुंब परिवार. परिवार अद्याप नाही, फक्त कुटुंबच. रस्त्यात आम्ही बोलत उभं राहिलो. मध्येच त्याने विचारलं, महेशराव, तुमचं हेडक्वार्टर कुठं? आमच्या कंपनीचं नाही विचारीत, तुमचं स्वतःचं. तुमचं बिऱ्हाड? माझं बिऱ्हाड ज्या गावी ज्या हॉटेलमध्ये उतरतो तिथंच असतं. असं, म्हणजे अद्याप अविवाहित आहात? मग लगेच त्यांनी वडिलकीची भूमिका घेतली आणि तिथे रस्त्यातच मोठ्या गंभीर मुद्रेने त्यांनी उपदेश सुरू केला. महेशराव, तुमच्यासारख्या माणसानं असं राहता उपयोगी नाही. 17 गावं हिंडत राहण्याचा तुमचा धंदा. मोहाचे प्रसंग केव्हा येतील नेम नाही. मागं बायकोचं बंधन नसलं तर.
मी हसून म्हटलं, लग्नबंधनाविषयी मला अजून आत्मीयता वाटत नाही. ती जर केव्हा वाटू लागली तर मग. अ स्त्रीविषयी एवढा तिटकारा वाटतो? वा, कार्तिक स्वामीच दिसतात. छे छे, तिटकारा नाही, आणि मी कार्तिक स्वामीही नाही. स्त्रीबद्दल उलट. दुसऱ्याचं बोलणं पुरतं ऐकून घेण्यापूर्वी मध्येच बोलण्याचा विश्वनाथरावांचा स्वभाव होता. त्यांनी मध्येच म्हटलं, जाऊ द्या हो, उलट्याचं आपोआप सुलट होईल. तुमचं स्त्रीमत राहू दे बाजूला. पण एखाद्या गृहिणीच्या हातचे 4 चमचमीत पदार्थ खायला तुमची काही हरकत आहे का? मुळीच नाही. तुमच्या आमंत्रणाबद्दल मी फार फार आभारी आहे. 1 आठवडा मी इथं आहेच. जरूर येईन एक दिवस. पण परवापासून मी फिरतीवर जाणार आहे. उद्या अनायासे रविवार आहे. गप्पा मारता येतील. मी आमंत्रण स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी विश्वनाथरावांकडे गेलो. गावाच्या टोकाला स्टेशन नजदीक एका बैठ्या बंगलेवजा घरात ते राहत होते. त्यांनी दारातच माझं स्वागत केलं. पुढच्या बैठकीच्या दालनात आमच्या गप्पा रंगल्या. पानं मांडल्याची स्वयंपाक्याने बाहेर येऊन वर्दी दिली. टेबलावर आमची दोघांचीच पाने दिसत होती. आम्ही जेवायला बसलो. पानावर चमचमीत पदार्थ येऊन पडत होते. वाढीत असलेल्या स्वयंपाक्याच्या हातचे ते पदार्थ खास नव्हते. विश्वनाथरावांच्या गृहिणीचीच ती पाककला होती. पण ती गृहिणी मात्र आसपास कुठं दिसत नव्हती. घर टापटीप होतं. घर टापटीप आणि सुंदर ठेवणाऱ्या स्त्रिया बहुधा सुस्वरूप नसतात. आपण सुंदर नाही तेव्हा निदान आपलं घर तरी सुरेख ठेवून ती उणीव भरून काढावी अशी धडपड असते. शिवाय विश्वनाथरावांचं रूप पाहता त्यांचं अर्धांगही दिसायला बेताबेताचंच असावं हा तर्क सुसंगत होता. मी हा तर्काचा चाळा करीत होतो तेवढ्यात विश्वनाथरावांनी म्हटलं, बरं का महेशराव, आमच्या श्रीमतीजींना आज आम्ही बजावून ठेवलंय की आज जेवायला येणाऱ्या पाहुण्यांना स्त्रीमुखावलोकन अगदी आवडत नाही. त्यांच्या उसन्या गांभीर्यात संपूर्ण चेष्टा होती. त्यांच्या अर्धांगिनीच्या मुखदर्शनाची मला कुठल्याही प्रकारे उत्सुकता नव्हती. मीही हसून चेष्टेने म्हटलं, तुम्ही माझी बदनामी करीत आहात. आणि मग शिष्टाचाराला स्मरून मी प्रामाणिकपणानं म्हटलं, अशा रुचकर भोजनावर ताव मारीत असता आपल्या पत्नीचे मी आभार मानले नाही तर ते कृतज्ञपणाचं लक्षण ठरेल. त्यांचे आभार. ठीक ठीक म्हणत त्यांनी स्वयंपाकघराच्या दालनाकडे तोंड करून हाक मारली. गीता, अहो मिसेस विश्वनाथराव. मिसेस विश्वनाथराव बाहेर आल्या. मी सहज त्यांच्याकडे पाहिलं आणि माझा श्वास जागच्या जागी खेळला. हातातला घास गळून पडला. एक अत्यंत रूपवती स्त्री समोरच्या चित्रासारखी उभी होती. मधुर हास्यात मिस्किलतेची झाक मिसळीत टेबलाजवळ ती उभी होती. माझे तर्क, माझे आराखडे वाळूच्या किल्ल्यासारखे जमीनदोस्त झाले. विश्वनाथरावांनी आपल्या पत्नीची ओळख करून दिली. गीताबाई हसल्या. त्या नैसर्गिक मधुर हास्यापुढं माझं घोटीव हास्य फिकं पडलं. माझ्या वासनेला आव्हान मिळालं. स्त्री सौंदर्य मी काही पहिल्यानंच पाहत नव्हतो. नीतीच्या काटेरी कुंपणात असून दुरून आकाशीच्या चांदण्यासारखं स्त्री सौंदर्य न्याहाळून समाधान मानणाऱ्या सोवळ्या लोकांच्या पंथातला मी नव्हतो. स्त्रीविषयी मला भलतं आकर्षण होतं, पण आदर मात्र यत्किंचितही नव्हता. स्त्रीविषयी तशी आत्मीयता अगर आदर मला कधीच वाटला नव्हता, अगदी लहानपणी सुद्धा. लहानपणापासून म्हणजे मला आठवतंय तेव्हापासून मी काहीसा वाह्यातच. वडिलांपेक्षा खूप लहान असलेल्या सावत्र आईचा मला जसा कधी धाक वाटला नाही तसा तिच्याविषयी मातृभावदर्शक आदरही माझ्या मनात कधी उत्पन्न झाला नाही. वडील सारा दिवस दवाखान्यात प्रॅक्टिसमध्ये गुंतलेले असत. त्यामुळे लहानपणीच मला मोठ्या माणसाचं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं होतं.
अकाली स्वातंत्र्य हे अकाली वार्धक्या इतकंच हानिकारक असतं. माझ्या नटव्या नखरेबाज सावत्र आईविषयी माझ्या मनात काहीशी अढी बसल्यामुळं तिच्याविषयी तुच्छतेचा भाव माझ्या मनात रुजला होता. स्त्रीविषयी माझी जी भावना घरी, तीच भावना दारी. वाढत्या वयाबरोबर तो दृष्टिकोन ठळक होत गेला. घरचं वातावरण आणि बाहेरचं मित्रमंडळ या विचारवृत्तीला पोषक मिळालं. मुलींची टिंगल ही सुरुवातीला मोठी गंमत असते. उगीचच घोळक्याने रेस्टॉरंटमध्ये घुसून थंडगार आईस्क्रीम खाण्यासारखी, लेमन ड्रॉप्स तोंडात घोळवीत त्याची आंबट गोड चव चाखण्यासारखी. कुमार कालातल्या या गमती विकारशून्य म्हणून अवखळ, पण वेळीच असल्या गमतींवर निर्बंध पडला नाही तर वाढत्या वयाबरोबर या निर्दोष अवखळ गमतींची हा हा म्हणता सदोष चटक बनते आणि मग त्या चटकेचं वासनेत रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. मी कॉलेजात गेलो तेव्हा माझ्यात ही सारी स्थित्यंतर झाली होती. कॉलेजातून बाहेर पडल्यावर खोटा स्वप्नाळूपणा संपला. वासनापूर्तीचा प्रत्यक्ष अनुभव सुलभतेनं मिळू शकतो हे नवज्ञान प्राप्त झालं. बाहेरचं फिरतं जीवन माझ्या वृत्तींना पोषक ठरलं. नुसत्या प्रीतीचाच नव्हे तर नीतिबाह्य प्रीतीचा शोक सहज सुलभतेनं पुरवता येतो असं दिसून आलं. विश्वनाथरावांशी माझा परिचय वाढला, म्हणजे मी वाढवला. पुन्हा 3 महिन्याने मी फिरतीवर आलो तेव्हा विसूभाऊंच्या घरच्या गप्पा आणि गीता वहिनीच्या हातचं जेवण अगर चहा हा कार्यक्रम अगदी हक्काचा आणि अगत्याचा होऊन बसला. गीता वहिनी स्वतःच्या नवऱ्यापेक्षा माझ्या उपस्थितीत विशेष अधिक प्रसन्न असते असं मला वाटू लागलं. सौंदर्याला सौंदर्य भेटल्यानंतर मनाची प्रसन्नता वाढली तर नवल काय. नवरा तिच्या मानानं अगदी सामान्य, तसा कुरूपच. मग अशा विजोडपणाचं शल्य त्या सुंदर स्त्रीला जर मनातून टोचत असलं तर त्यात अस्वाभाविक असं काय होतं. तिच्याविषयीच्या विचारांच्या भूलभुलावणीत मी फिरू लागलो. विशिष्ट दिशेनं पाऊल टाकण्याची संधी मी शोधू लागलो. ती संधी एक दिवस अचानक सापडली. त्या दिवशी जेवताना गीता वहिनीनं म्हटलं, भाऊजी, उद्या तुम्ही मुंबईला परत जाणार ना? हो. मग माझं एक काम कराल? जरूर, अगदी आनंदानं करीन. काय करू बोला. पुढच्या खेपी याल तेव्हा मुंबईहून एक छानशी वेल्वेटची पर्स आणणार? नवऱ्याकडे दृष्टिक्षेप टाकून तिनं म्हटलं, यांना त्यातलं काही एक कळत नाही. अशा वस्तूंची यांना पारखही नाही आणि आवडही नाही. नवऱ्याविषयीची तिची असंतुष्टता या अभिप्रायात आणि तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मी खुललो. हसत उत्साहानं म्हटलं, आता माझी पारख व्हायलाच हवी. पुढच्या खेपी कशाला? पुढच्या आठवड्यातच मखमली बटवा तुमच्या हाती येईल. छे भाऊजी, तशी मला घाई नाही. सहज. तुम्हाला घाई नाही वहिनी, पण तुम्ही सांगितलेलं काम मी तत्परतेनं करावं अशी कंपनीची इच्छा दिसते. म्हणजे इथल्या विभागातलं माझं काम वाढल्यामुळं व विभाग व्यापक केल्यामुळं सध्या तरी 3 महिने इथंच तात्पुरता मुक्काम मी ठेवावा अशी आमच्या कंपनीकडून सूचना मिळाली आहे. उद्या मुंबईला जाऊन लगेच पुढच्या आठवड्यात मी परत येणार आहे. तिच्या भेटवस्तूच्या मागणीनं मी मनात आनंदित झालो. भेटवस्तू म्हणजे स्त्रीच्या मनाची तटबंदी ढासळून टाकण्याचं एक अमोघ साधन असतं आणि याचा मला चांगला अनुभव होता. 8 दिवसांनी एक उत्कृष्ट किमतीचा मखमली बटवा मी गीता वहिनीच्या हाती दिला. बटवा पाहून ती बेहद्द खुश झाली. विसूभाऊंच्या देखत तिनं माझ्या निवडीची मुक्त कंठानं पुन्हा पुन्हा प्रशंसा केली. जणू अशा तऱ्हेचा आनंद तिच्या मनाला आज प्रथमच मिळत होता. आनंदाची लाट ओसरल्यावर तिनं बटव्यात हात घालीत म्हटलं, भाऊजी, यात बटव्याचं बिल दिसत नाही. भेटवस्तूला किमतीची लेबल लावलेली नसतात वहिनी.
भेटवस्तू? छे छे, मी ही तुम्हाला विकत आणायला सांगितली होती. स्त्रीचा छे छे, नकारातला आडवळणी होकार, स्त्रीचे सगळे आविर्भाव माझ्या परिचयाचे होते. मी हसून म्हटलं, कबूल. आपण होऊन भेटवस्तू आणण्याचं आधी लक्षात आलं नाही, पण तसा प्रमाद पुन्हा होणार नाही. ती हसली आणि बटव्याचं निरीक्षण करू लागली. जणू नव्या दृष्टीनं आता ती त्या बटव्याकडे पाहत होती असं मला वाटलं. मग त्यानंतर मी अधूनमधून भेटवस्तूंचा मारा सुरू ठेवला. ती दरवेळी निषेध दर्शवी आणि म्हणे, भाऊजी, कशाला हो यासारख्या भेटी आणता? अशा भेटी आणून उगीच मला ऋणाईत करून ठेवू नका हं. पण स्त्रीचा असा निषेध किती लटका असतो हे मला चांगलं माहीत होतं. मी हसून म्हणे, ऋण फेडण्याची वेळ येईल तेव्हा सव्याच फेडून टाका म्हणजे झालं. मग तिचा जेवणासाठी आग्रह होई. माझ्या आवडीचे विविध पदार्थ पानावर पडत, पण केवळ पोटाची भूक भागवण्यासाठीच का मी हे सारं करीत होतो? पोटाची भूक भागत होती, एक क्षुधा तृप्त होत होती, पण दुसरी भूक प्रज्वलित होत होती. माझ्या मनातले भाव मी माझ्या दृष्टीत, माझ्या घोटीव लाघवी हास्यात आणि सूचक उद्गारात व्यक्त करू लागलो. पण ती कधी समजूनही उमजलं नाही असं दाखवी, तर कधी हलकेच हसून मान फिरवी. माझी तर्कबुद्धी माझ्या कानात सांगे, हिला तुझा मनोभाव समजला आहे हे निश्चित, पण प्रतिसाद देण्या इतका धीटपणा अद्याप हिच्यात आलेला नाही. हिच्या मनाची अद्याप त्या दृष्टीने तयारी झालेली नाही. धीर धर. विवाहित स्त्रीबरोबर प्रीतीचा खेळ फार सावधगिरीनं खेळावा लागतो हे तुला माहीत नाही काय? धीर धर. धीर धर. पण धीराची मर्यादा दिवसेंदिवस मला अधीर बनवू लागली. आणि मग एक दिवस अचानक माझ्या प्रयत्नांचं फळ माझ्या हाती आलं. अगदी अमृत फळ. त्या दिवशी सकाळी गीता वहिनीची चिठ्ठी आली. ते बंद मंद निळसर पाकिट मी अधीरतेनं उघडलं. 2च ओळींचं ते पत्र मी पुन्हा पुन्हा कितीतरी वेळा वाचलं. स न विवी. आज रात्री 8-8:30च्या सुमारास आमच्याकडे जेवायला यावं. हे आज सकाळी 4 दिवसांच्या फिरतीवर गेले आहेत. स्त्रीची एवढी विलक्षण चातुरी आज मी प्रथमच पाहत होतो. यापूर्वी अनेक प्रेमपत्र मला आलेली होती, पण आजची ही अगदी साधी चिठ्ठी, साध्या मजकुरात केवढी सावधगिरी. पण त्या साध्या औपचारिक शब्दात उमटलेली अंतरीची खूण मी तत्काळ जाणली. ती अंतरीची खूण पटवून घेताना माझ्या रंगेल पौरुषत्वाचा अहंकार जागृत झाला. जगज्जेत्या सिकंदराप्रमाणे मी त्या क्षणापर्यंत स्त्री जगज्जेता होतो. या नव्या विजयानं माझी मान ताठ झाली. सबंध दिवस त्या विजयोन्मादात मी धुंद होतो. माझं ते धुंद मन उपहासानं म्हणालं, स्त्रीच्या सतीत्वाचा डंका किती वृथा आहे. गौतम बुद्धाची ती कुठलीशी गोष्ट आहे ना? आपल्या मृत मुलाला जिवंत करून घेण्याच्या आशेनं गौतम बुद्धाकडे आलेल्या बाईला त्यानं मृत्यू न झालेल्या घरातून एक मूठभर मोहरी आणायला सांगितली, पण त्या बाईला तसं एकही घर सापडेना. त्या गोष्टीतील तात्पर्याप्रमाणे आज सतीत्वाचा एखादा कट्टर पुरस्कर्ता अगर नीतीचा पाठीराखा सतीत्वाचं तेज प्रज्वलित असलेल्या मोहालिप्त घरची मूठभर मोहरी शोधायला निघाला, तर त्या 20व्या शतकाच्या उत्तरार्धात त्याची निश्चित फजिती होईल. संध्याकाळपर्यंतचा वेळ मी कसा काढला याचं वर्णन न करताही कळण्यासारखं आहे. रात्री बरोबर 8:30 वाजता मी गीतावहिनीच्या घरी पोहोचलो. अंतराळी झेप घेऊ पाहणाऱ्या गिरजेबाज कबुतराचे पंख आवडून त्याला मुठीत घट्ट धरून ठेवावं तसं माझ्या अधीर मनाला मी आवरून धरलं आणि मग दारावरचं घंटेचं बटन दाबलं. गीतावहिनीनं हसत मुखानं दार उघडलं. हसणं संथ पण नित्याप्रमाणे मधुर.
बसा हं, जेवण तयारच आहे. टेबलावर ताटं मांडली होती. ती स्वतःच वाढप करू लागली तेव्हा आसपास पाहत मी विचारलं, आज स्वयंपाकी दिसत नाही. यांच्याबरोबर फिरतीला गेलाय. तो गेलाय म्हणण्यापेक्षा तिनं सहेतूक त्याला पाठवलं आहे हे उघड दिसत होतं. सारं कसं पूर्वनियोजित. तिनं पानं वाढली. जेवण सुरू झालं. मी एवढा बोलका, पण माझी वाचा सैरभैर होऊन गेली होती. तीच काहीतरी इकडचं तिकडचं बोलत होती, अगदी संथपणं आणि स्थिर चित्तानं. जेवताना मध्येच तिने विचारलं, स्वयंपाक कसा झालाय? आवडला का? वा, फारच छान. नुसते डाळ तांदूळ जरी आज पानात पडले असते तरी त्याला आज अमृताची चव आली असती. ती कळे न कळेच हसली. खरं सांगायचं तर स्वयंपाक सपशेल अळणी होता. एकाही पदार्थात मिठाचं नाव नव्हतं, पण मिठाच्या संपूर्ण अभावानंच मी मनातून विलक्षण खुल्लो होतो. कारण तिच्या मनाची बावरी आणि भानभुली अवस्था त्यातून स्पष्ट दिसत होती ना. भोजनोत्तर तिच्या मागोमाग मी बैठकीच्या खोलीत आलो. मी बसलेल्या कोचानजीकच्या बैठ्या स्टुलावर मसाल्याच्या सुपारीची चांदीची डबी तिनं उघडून ठेवली आणि ती समोरच्या कोचावर बसली. भिंतीवरच्या घड्याळातल्या टकटकीखेरीज सगळं शांत, सगळीकडे सामसूम. तो संथपणा, लवकरच घडणाऱ्या प्रसंगाची गतिहीन गती मला असह्य झाली. प्रणयाच्या धुंदीनं माझं मन बेफाम बनलं. संयमाचे बाण धडाधड कोसळून पडले. मनात पकडून ठेवलेलं धीराचं गिरजेबाज कबूतर झटक्यात निसटून उडून गेलं. मी ताडकन उठलो आणि हाक मारीत पुढं सरकलो. गीता. तेवढ्यात हाताचा पंजा उचलून तिनं म्हटलं, थांबा, थोडा वेळ तिथंच बसा. तिच्या कोमल कंठातून निघालेला स्वर असा हुकमती होता की मी एकदम दचकलो आणि निमूटपणं पुन्हा कोचावर बसलो. तिच्याकडं मी पाहिलं. तिची नजर माझ्यावर स्थिरावली होती. तिनं म्हटलं, भाऊजी, तुम्हाला मी मखमली बटवा आणायला सांगितला, हा मी गुन्हा केला का? रक्ताच्या नात्याशिवाय स्नेहानं आणि शेजार धर्मानं मानलेली नाती जोडण्याची आता सोयच उरली नाही का? स्नेहातला निर्मळपणा आता सगळा नाहीसा झाला का? तुम्हाला मी पर्स आणायला सांगितल्यापासून तुमची दृष्टी बदलली. तुम्ही दिलेली भेटवस्तू मी निर्दोष मनानं घेतली, पण भेटवस्तू देण्यामागचं मांगल्य सगळं निघून गेलं असेल याची मला स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती. भेटी देण्या घेण्यात परस्परांना लोभावून मोहजाला तोडण्याचा नवा मार्ग आज समाजात रुळला असेल. त्या मार्गावर काही स्त्रिया तुम्हाला भेटल्या असतील. भेटवस्तूवर गुंडाळलेल्या प्लॅस्टिकच्या आवरणा इतकी शीलाची किंमत मानून ते फेकून देणाऱ्या स्त्रियाही कदाचित तुमच्या सहवासात आल्या असतील. 56 गावचं तुम्ही पाणी चाकून आला आहात म्हणून का तुम्ही प्रत्येक स्त्रीला एकाच मापानं मोजता? तुमच्या देखी सगळ्या स्त्रिया सारख्याच? भेदाभेद न कळण्या इतकं तुमच्या नजरेचं पाणी गढूळून गेलंय. महेशराव, आमच्या विजोडपणाबद्दल तुम्ही अनेक वेळा उल्लेख करता, पण पतीच्या ठायी भक्ती असलेल्या स्त्रीला कुरूप पतीही सुंदर दिसतो. अन पतिभक्ती ही कुठल्याही सौंदर्याच्या बदलात मिळणारी चीज नाही. पातिव्रत्यातलं स्थिरताई सौंदर्य स्त्रीला अधिक मोहक वाटतं. पातिव्रत्याची भावना तिच्या हृदयाला. पण तुम्हाला मी हे सगळं आत्ता कशाला सांगते आहे? तुम्हाला सांगून काय उपयोग? तुमच्या विकारी दृष्टीला स्त्रीचं एकच रूप दिसतं. तुम्ही आजपर्यंत वासनेनं बरबटलेल्या भावनेनं मला ज्या ज्या भेटवस्तू आणून दिल्यात त्यांचा असा मोबदला हवा आहे ना तुम्हाला? जे ऋण तुम्ही माझ्या डोक्यावर करून ठेवलं त्याची फेड या तऱ्हेनं तुम्हाला करून घ्यायची आहे ना? घ्या, खुशाल घ्या. तुमची इच्छा संपूर्ण पूर्ण करून घ्या. या क्षणी अगदी सर्वस्वी असहाय्य अशी मी तुमच्या वासनेला माझा बळी द्यायला सिद्ध झाले आहे.
तुमच्या वासनेची अशी तृप्ती करून घ्या की पुन्हा म्हणून कुठल्याही परस्त्रीकडं विकारी नजरेनं पाहण्याची तुम्हाला कधीही इच्छा होऊ नये. तुमची पशुवृत्ती कायमची नष्ट व्हावी अशी आज तृप्ती करून घ्या. मग माझ्या या देहाचं काय करायचं ते मी पाहीन. ती बोलत होती. तिचा स्वर संथ होता, पण तिच्या शब्दांना अग्नीची दाहकता आली होती. गगनाला भिडू पाहणाऱ्या ज्वालांप्रमाणे ती दाहकता शब्दागणिक वाढत होती. बोलता बोलता ती थांबली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले, पण ते अश्रू असहाय्य अबलेचे अश्रू नव्हते. त्या अश्रूत कसलं तरी दिव्य तेज होतं. दुसऱ्याला भस्मीभूत करण्याची संहारक शक्ती त्या नेत्रजलात होती. ती अगदी शांत अचल बसली होती, पण शील रक्षणार्थ जोहार करायला निघालेल्या रजपूत रमणीसारखी ती दिसत होती. रणधुमाळीत शिरणाऱ्या रणचंडीसारखी ती वाटत होती. अग्निकुंडात उडी टाकायला सिद्ध झालेल्या सीतेसारखी ती भासत होती. त्या एका क्षणात तिथं स्त्रीची सहस्र रूपं दिसू लागली. एका अजस्त्र चक्रात सापडून मी वेगानं गरागरा फिरत आहे असं वाटू लागलं. कुठल्या तरी भयंकर उत्पातात सापडल्याची जाणीव माझ्या अणुरेणूंना झाली. त्या उत्पातात माझ्या सगळ्या वासना, माझी पशुवृत्ती जळून गेली. नुसत्या वासनात नव्हे तर जणू मी सुद्धा त्या उत्पातात भस्मीभूत झालो. नव्या मनाचं पुनरुत्थान होत आहेसं वाटलं. त्या नव्या मनाला नजर वर करवेना. मी खाली मान घालून बसलो होतो. तेवढ्यात कानी शब्द आले. भाऊजी, उशीर झालाय, जा आता घरी. तिचा स्वर आता अगदी शांत, शीतल आणि काहीसा स्निग्ध होता. जणू शरणागताला ती अभय देत होती. स्त्रीचं हेही रूप नवच. ते क्षमाशील, सारे अपराध पोटात घालणारं रूप. मी उठलो तेवढ्यात ती झटकन आत जाऊन आली. माझ्या पुढं तो मखमली बटवा ठेवून तिनं म्हटलं, ज्याच्यामुळं तुमच्या मने विकल्प आला ते हे विष घेऊन चला. मी निमूटपणे तो मखमली बटवा उचलला. बटवा भरलेला होता, जड होता. त्यात काय होतं? सगळं काही होतं. दूषित दृष्टीनं स्त्रीला लालचाविण्याचे व्यर्थ प्रयत्न करणाऱ्या अनेक वस्तू होत्या. मी तो जड बटवा घेऊन खालच्या मानेनं बाहेर पडलो आणि अंधाराच्या बुरख्यात तोंड लपवीत हॉटेलमधली माझी खोली गाठली. रात्रभर विचारांनी तळमळत असता एकाएकी एक गोष्ट लक्षात आली. गीता वहिनीनं स्वयंपाकात मीठ घातलं नव्हतं. त्याचं कारण उमजलं. मीठ खायला घालून जो मिठाला जागला नाही, त्या अमृत रसाचं ज्यानं विष बनवलं. हे सत्य लक्षात येताच माझ्या हृदयाच्या जखमेवर मिठाचं पाणी पडलं. तीव्र वेदना झाल्या. दुसऱ्या दिवशीच पहाटेच्या गाडीनं मी मुंबईला गेलो. आजारी असल्याच्या सबबीवर काही दिवस रजा घेतली आणि तो विभाग बदलून घेतला. आज वहिनी कुठं आहे कोण जाणे. तिला तोंड दाखवण्याची अजूनही मला हिंमत होत नाही, पण तिची स्मृती आज माझ्या जीवनात प्रातस्मरणीय होऊन बसली आहे. माझ्या निर्मल चारित्र्याची आणि माझ्या निर्विकार नजरेची जेव्हा जेव्हा वाखाणणी होते, तेव्हा तेव्हा त्याचं श्रेय मी वहिनीच्या चरणी रुजू करतो. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची मखमली बटवा ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन बटन आहे. जर तुम्हाला माझ्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर त्या जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलची मेंबरशिप घेतली तर तुमच्यासाठी वेगळ्या कथा मी नक्कीच घेऊन येईन. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.